महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात। मात्र त्याआधीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। कारण भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2019 मध्ये हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जाहीरपणे निवडणूक लढू अशी कार्यकर्त्यांची अटकळ होती। मात्र अजित पवारच महायुतीमध्ये सहभागी झाले आणि हर्षवर्धन पाटलांची कोंडी झाली। त्यानंतर मग हर्षवर्धन पाटील यांनी आता तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। पाहूयात। हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार। तुतारी भिडणार, झोप कुणाची उडणार। मी पुन्हा विचारतो, आपल्याला त्या पक्षात जायचंय का? एकदा हात वर करून सांगा, जायचंय का? भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। लवकरच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे। आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळे सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्यासहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यपदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करू। इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची हर्षवर्धन पाटलांची इच्छा आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय लाभदायक ठरेल असा दावा हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांनी केला आहे। कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चित पद्धतीने विधानसभेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय आम्हाला लाभदायक ठरेल असं मला वाटतं। शरद पवारांनीही हर्षवर्धन पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केलंय। राष्ट्रवादीची विचारधारा जनमानसात मांडत असते केव्हाही त्याचं स्वागत होईल। पक्षामध्ये कधी यायचं कधी जायचं हे शेवटी पक्षाचे अध्यक्ष ठरवतील, पण त्यांच्याच वेळी 6 किंवा 7च्या आसपास असा म्हणजे तो कार्यक्रम होऊ शकतो। हर्षवर्धन पाटील यांनी 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडनं विधानसभा निवडणूक लढवली होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना धूळ चारली। राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत गेले। त्यामुळे इंदापुरातून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि भाजपात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटलांची कोंडी झाली। त्यामुळेच हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या पक्षात जात तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। भाजपमध्ये गेल्यापासून चांगली झोप लागते, कोणतीही चौकशी नाही असं विधान हर्षवर्धन पाटलांनी भाजप पक्ष प्रवेशावेळी केलं होतं। आता मात्र झोप लागण्याच्या प्रश्नावर उत्तर देणं हर्षवर्धन पाटलांनी टाळलेलं आहे। नो कॉमेंट्स, नो कॉमेंट्स। दुसरीकडे हर्षवर्धन पाटील पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्यानं पक्षातील निष्ठावान नेते नाराज असल्याची चर्चा आहे। हा निर्णय लादलेला नाही। मी स्वतः अनेक मोठ्या इंदापूरच्या, पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या, आय रिपीट, इंदापूरचे अनेक मोठे नेते, पुणे जिल्ह्याचे अनेक मोठे नेते आणि महाराष्ट्रातले अनेक मोठ्या नेत्यांची चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे। त्यातून काही कार्यकर्ते जर राहिले असतील, त्यांच्या मनात अस्वस्थता असेल तर त्यांची समजूत करण्याची नैतिक जबाबदारी अर्थातच स्थानिक खासदार म्हणून ही माझी असणार। हर्षवर्धन पाटील यांना त्यामुळे दुहेरी सामना करावा लागणार आहे। जर हर्षवर्धन पाटलांना इंदापूरमधनं शरद पवार गटाकडनं तिकीट मिळालं तर त्यांच्या समोर अजित पवारांच्या दत्तात्रय भरणे यांचं आव्हान असण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजीही दूर करावी लागणार आहे। त्यामुळे तुतारी फुंकण्याचा निर्णय घेणाऱ्या हर्षवर्धन पाटलांची झोप उडणार की मग हर्षवर्धन पाटील आपल्या विरोधकांची झोप उडवणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। अरुण मेहत्रे, झी 24 तास, इंदापूर।